शरद पवार। महाविकास आघाडीचे राज्यसभेचे उमेदवार। गेल्या 3 आठवड्यांपासून अनेक चर्चा, वाद, मतमतांतर असा प्रवास झाल्यानंतर अखेर या नावावर शिक्कामोर्तब झालाय। आमचे प्रभारी चनिथलाजी आणि जीएसओ संघटन केसी वेणुगोपालजी यांच्याशी देखील ही चर्चा झाली आणि या चर्चेच्या सर्व अनुषंगानं आज दुपारी काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा निर्णय हा काँग्रेस पक्षाचा हा झाला आहे आणि महाविकास आघाडी म्हणून अनेक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांना काँग्रेस पक्ष म्हणून मतदान करणारो ते आमचे उमेदवार राहतील। आज काँग्रेस पक्षानेही आणि शिवसेनेने मोठ्या मनाने आदरणीय पवार साहेबांना ही संधी दिली, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अंतःकरणातून जितेंद्र आव्हाड साहेब आणि मी आज काँग्रेस पक्षाचे आभार मानायसाठी इथे आलो। मी स्वतः आणि जयंतराव पुन्हा उद्धवजींची भेट घेऊन त्यांच्या सगळ्या कुटुंबाचे आणि सगळ्या शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार मानणार आहे। गुरुवारी राज्यसभा निवडणुकांचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, मात्र बुधवारचा सूर्य मावळतीकडे झुकला तरी मवियाचं काही ठरत नव्हतं। मंगळवारी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील मातोश्रीवर पोहोचले आणि घडामोडींना काहीसा वेग आला। शरद पवारांना राज्यसभेवर का पाठवलं पाहिजे हे जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंना समजावून सांगितलं। आमच्या पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांचे आणि विधानसभा आणि खासदार लोकसभेचे सदस्य या सगळ्यांचा आग्रह आहे की पवारसाहेबांनी दिल्लीत असणं महत्त्वाचं आहे। त्यांनी आणि काँग्रेस पक्षाने आणि आमच्या पक्षाने एकत्रित बसून लवकरात लवकर आज 1-2 दिवसात म्हणजे काल किंवा आज असा निर्णय करूया, एकत्रित बसून सर्वांना विचारून योग्य तो निर्णय करू असं त्यांनी आम्हाला काल सांगितलं। मात्र गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या नावाचं थेट समर्थन करणं संजय राऊत टाळत असल्याचंच दिसत होतं। त्यांनी मवियाला एकत्र राहण्याची गरज समजावून सांगत मातोश्रीवरच्या भेटीचा तपशीलही माध्यमांना सांगितला। मात्र शरद पवारांना उमेदवारी द्यावी की नाही याबाबत कुठलंही भाष्य केलं नाही। आम्ही जेव्हा एकत्र राहू तेव्हा एक जागा निवडून येईल आणि एकत्र राहणं गरजेचं आहे। काल नक्कीच जयंतराव पाटील आणि सुप्रिया सुळे या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटल्या, त्यांच्यात चर्चा झाली, प्रदीर्घ काळ चर्चा झाली आणि आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल। कोणताही एक पक्ष या संदर्भात निर्णय जाहीर करू शकत नाही, कारण आघाडी आहे। राऊत म्हणतात त्याप्रमाणे मातोश्रीवर प्रदीर्घ चर्चा झाली असली तरी शरद पवारांच्या नावाला होकार किंवा नकार यापैकी काहीच मिळालं नव्हतं। 2 पक्षांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर एकच गोष्ट ठरली होती, ती म्हणजे 3 पक्षांनी चर्चा करणं। आत्ताच आम्हाला फोनही आला आमच्या प्रभारीच्याकडून की काँग्रेस प्रेसिडेंट मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी, राहुलजी गांधी यांनी आणि सोनिया गांधीजींनी पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला पाठिंबा देऊन त्यांना राज्यसभेच्या त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे असं त्यांचं एकमत झालं आणि त्यामुळे उद्या शरद पवार साहेब कदाचित या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ठरतील। पण मला अजूनही तुम्हाला सांगतो की ही घोषणा 3ही पक्ष मिळून जोपर्यंत बसून पुढे जात नाही तोपर्यंत यावरचा अंतिम निर्णय आहे असं समजण्याचं कारण नाही। एकीकडे शरद पवारांच्या नावावर 3ही पक्षांचं एकमत होणार की नाही याची चर्चा सुरू होती, पण राज्यसभेवर जाण्याची स्वतः शरद पवारांची इच्छा आहे का असा सवाल उपस्थित करत काँग्रेस नेते नाना पटोलेंनी चर्चा वेगळ्याच दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला। बघा, आमचा राज्यसभेचा निर्णय हायकमांड घेत आहे, आज त्याच्यातला निर्णय येऊन जाईल। पवारसाहेब ज्येष्ठ आहेत,
पण पवारसाहेबांची इच्छा आहे की नाही आहे अजून त्या पद्धतीची काही भूमिका पुढे आलेली नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये आमचा हायकमांड निर्णय घेईल. काँग्रेसकडून शरद पवारांच्या इच्छेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र त्याचवेळी शरद पवारांनीच राज्यसभेवर जावं ही भाजपची देखील इच्छा असल्याची चर्चा रंगली. अर्थात त्यामागे एकाच दगडात अनेक पक्षी टिपण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा होती. जर शरद पवारांना मवियाकडून उमेदवारी जाहीर झाली तर इतर दोन पक्षाच्या काही नेत्यांमध्ये नाराजी उफाळू शकते. त्यामुळे आघाडीत बिघाडी होऊ शकते. शरद पवारांचं नाव निश्चित झालं तर सर्वाधिक आमदार असूनही ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवारीपासून दूर ठेवण्यात यश येईल. राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी काँग्रेसला या जागेची गरज आहे. मात्र ही जागा शरद पवारांना देऊन काँग्रेसचा हेतू हाणून पाडता येऊ शकतो. महाविकास आघाडीकडून शरद पवारांना उमेदवारी दिली नाही तर भाजपकडून 7वा उमेदवार मैदानात उतरवला जाऊ शकतो. मतविभाजनाच्या भीतीनं मवियानं शरद पवारांनाच उमेदवारी द्यावी यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. तर मवियामधील नेत्यांमधला शाब्दिक खेळ लांबून पाहणाऱ्या भाजपनं आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातले मतभेद टिपण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा काम बिघाडा असल्याचं याआधी स्पष्ट झालं. पवार साहेबांच्या उमेदवारीबद्दल लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे आणि स्वतः शरद पवार साहेब रुग्णालयातनं बाहेर देखील आलेले आहेत आणि कदाचित उद्या पवार साहेबांचा अर्ज भरला जाईल. परंतु त्याआधी आदित्य ठाकरे हे शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला विरोध करतायत. याचा अर्थ आदित्य ठाकरे संजय राऊत यांना विरोध करतायत हे स्पष्टपणे दिसतंय. त्यानंतर काँग्रेस हायकमांडकडून शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र तरीही संजय राऊतांचं ट्विट मात्र ताकही फुंकून पिणारं होतं. काँग्रेसनं महाराष्ट्रातील राज्यसभेबाबत अखेर निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी एक आहे आणि एकत्र राहील. जय महाराष्ट्र अशी पोस्ट करत त्यांनी इथंही शरद पवारांचं नाव घेणं टाळल्याची चर्चा रंगली. आता शरद पवार हे मवियाचे खासदार असणार यावर शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळे भाजपकडून 7वा उमेदवार दिला जाण्याची शक्यताही धूसर झाली आहे. आता मवियासमोर आव्हान असेल ते दगाफटका टाळण्याचं आणि एकसंध राहण्याचं. कारण राज्यसभेला एकी फुटली तर विधान परिषदेची जागाही हातून जाण्याची शक्यता वाढणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.